जे साहित्य आपण ऐकलंय किंवा ज्या कथा आपण वपूंकडून ऐकल्यात त्या आपल्या पद्धतीनं आपल्याला लोकांसमोर सादर करता येण्याची संधी मिळाली. पण ते साहित्यामध्ये पुन्हा एकदा डुंबायला आम्हाला आवडणार आहे. ते मला तरुण पाहतात तर मला तरुण राहायला आवडतं. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं रंगभूमी.com वर. 11 वपूर्झा आपल्या भेटीसाठी येत आहे आणि त्यानिमित्ताने सुनील बर्वे सरांची आपण भेटणार आहोत. सुनील बर्वे सर, 11 वपूर्झाबद्दल आपण बोलणार आहोत. पण असं काय आहे म्हणजे की तुम्ही अजूनही तरुण आहात आणि आणखी काही वर्ष तुम्ही तरुणच दिसणार आहात. एकाच घरात आई आणि मुलगी दोघेही तुमचे फॅन असतात, 2 पिढ्यांमधल्या मुली तुमच्या फॅन्स होतात. असं कसं काय? मला असं वाटतं की हे प्रेम जे आहे ना, असं एक म्हण आहे की ब्युटी लाईज इन द आईज ऑफ द बिहोल्डर. त्यामुळे सौंदर्य हे बघणाऱ्याच्या दृष्टीतच असतं. त्यामुळे मला असं वाटतं की हे रसिकांचं प्रेम आहे, ज्याच्यामुळे ते मला तरुण पाहतात तर मला तरुण राहायला आवडतं. कमाल. आणि सूर्याची पिल्लेमधले पांडुवण्णाही कमाल. आणि आता तुम्ही नवीन कलाकृती आमच्या भेटीसाठी घेऊन येतं, त्याबद्दल थोडं सांगा. 11 वपूर्झा हा एक वेगळ्या प्रकारचा कार्यक्रम आम्ही सादर करणार आहोत प्रेक्षकांसमोर. कसं आहे की माहीत नाही, म्हणजे योगायोग असेल किंवा काय मला कळत नाही आहे, पण ज्या बाबूजींच्या गाण्यांवरती माझं लहानपण गेलं, म्हणजे घालवलं मी, किंवा अनाहूतपणे त्यांचे संस्कार गाण्यांचे होत होते, त्याच बाबूजींवरती मी एक चित्रपट करू शकलो, त्यांचं बायोपिक. आता वपूंचं साहित्यसुद्धा तितकंच ऐकलं आहे आपण, पुलंचं साहित्यसुद्धा तितकंच ऐकलं आहे, त्यांच्याही कथाकथनं ऐकलेली आहेत आणि वपूंचीही ऐकलेली आहेत, आणि ती सारखी सारखी ऐकत राहिलो आहे आपण. त्याच्यानंतर जेव्हा वाचनाची गोडी लागली तेव्हा ते साहित्य वाचायलाही लागलो. आता योगायोगाने पुन्हा एकदा अशीच एक घटना घडली की ज्यामुळे मी वपूंचं साहित्य कुठेतरी सादर केलं, आणि स्वातीताईंना, म्हणजे त्यांच्या मुलीला असं वाटलं की अरे हे आपण आता का सादर करू नये, कारण जेवढं प्रकाशित साहित्य आहे तेवढं तर आहेच, ते तर प्रेक्षकांनी वाचलेलंच आहे, पण काही त्यांची पत्रं आहेत जी त्यांनी त्यांच्या पुस्तकामध्ये, मला वाटतं त्याचा अंतर्भाव केला होता त्यांनी, तर त्या पत्रांचं वाचनसुद्धा व्हायला हवं. कारण वपू इतके गोड स्वभावाचे होते की कोणी एखादं कटू जरी का त्यांना काही रिॲक्शन दिली, प्रतिक्रिया दिली, तरीसुद्धा त्यांचं पत्र मात्र फार गोड शब्दात त्यांना बरोबर त्यांचे कान पिळण्या इतकंच राग येईल किंवा असं एक्सप्रेस करणारं ते पत्र आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी लोकांसमोर सादर व्हायला पाहिजेत हे त्यांना वाटलं, आणि त्यांनी माझी निवड केली. त्यामुळे मला खरंच खूप आनंद झाला की जे साहित्य आपण ऐकलं आहे किंवा ज्या कथा आपण वपूंकडून ऐकल्या आहेत त्या आपल्या पद्धतीनं आपल्याला लोकांसमोर सादर करता येण्याची संधी मिळाली. तर ती संधी मी लगेच तत्क्षणी उचलली आणि आता मी सज्ज आहे. उद्या पहिला शुभारंभाचा प्रयोग आहे आमचा, तर उत्सुक आहे काय होणार आहे, प्रेक्षकांना कसं वाटणार आहे, कारण ते सगळं साहित्य वपूंचं यूट्यूबवरती आहे, समाज माध्यमांवरती अवेलेबल आहे. ते पाहून लोक अर्थातच कदाचित त्यांना आवडणारही नाही, पण तो काय म्हणतात त्याला, तो एक रिस्क आम्ही घ्यायला तयार आहोत, पण ते साहित्यामध्ये पुन्हा एकदा डुंबायला आम्हाला आवडणार आहे. नाही, पण तरीही ते म्हणजे नाट्यगृहात येऊन बघणं ही पर्वणी, आणि तेही तुमच्यासारख्या दिग्गज मंडळींकडून. खरंच. आणि स्वातीताई स्वतः आहेत, म्हणजे काय किस्से, एखादा किस्सा सांगा ना, त्यांनी तुम्हाला सांगितला वपूंबद्दलचा काही किस्सा, गप्पा मार. त्यांच्या किस्स्यांबद्दल असं पटकन सांगता येण्याचं, कारण ते किस्से आम्ही सगळे त्याचा अंतर्भाव केलेला आहे. ओके. त्याच्यात होणार असं आहे की आम्ही वपूंचं साहित्य, मी आणि शशांक मिळून पत्र वाचन करणार आहोत. म्हणजे पत्र कोणीतरी लिहिलं आहे एखाद्या चाहत्याने आणि त्याला वपूंनी उत्तर दिलं, अशी पत्रं आहेत, आणि त्याच्याबरोबरीने 2 कथा वाचणार आहोत. पण मधलं जे आम्हाला जोडणारा दुवा आहे त्या स्वातीताई आहेत, आणि त्या असे अनेक किस्से त्यांच्या आयुष्यातले प्रेक्षकांसमोर सांगणार आहेत. त्यामुळे वपू जाणून घ्यायचे असतील तर नक्की आहे, एक्सक्लुसिव्हिटी आहे, कारण हे एक्सक्लुझिव्हच आहे. म्हणजे तुम्ही जे पाहिलेलं आहे त्याच्यापेक्षा वेगळं निश्चितच आहे. म्हणजे एकदम असं वपूमय होऊन जाल जर तुम्ही वपूंचे फॅन आहात तर. आणि जर अजून वपू तुम्ही वाचले नाहीत तर तुम्ही भरपूर काय काय मिस केलंय, मी तुम्हाला आत्ताच सांगते. इथे आता सेटवरती मागे वाक्य आहेत ना, ते वाक्य मला किती महत्वाची आहेत. मुक्त व्हावं, मोकाट होऊ नये. आता हे किती महत्वाचं वाक्य आहे. एक वाक्य असेल की, पण बायको ही क्षणाची पत्नी आणि अनंत काळाची माता असते. तुझ्या पश्चात तुझं अस्तित्व किती, इतरांच्या जाणीवा जितके दिवस राहतील तितके दिवस.
वाचत राहावं असं वाटतं. हे खरंच म्हणजे पप्पूमय व्हायचं असेल तर अकरा वपूर्झा चुकवू नका आणि हे चांगलंच असणार, प्रॉमिसिंग असणार. एकंदर माहोल बघून कळतं आणि टीमवर्क खूप छान आहे. टीमबद्दल थोडंसं शशांक दादा पण आहेत सोबत. शशांक चं एक खूप मोठं काय म्हणतात त्याला फॅन फॉलोईंग आहे. हो. म्हणजे आताच्या तरुण पिढीमध्ये आपल्याकडे जे अनेक चॉकलेट हिरोज आहेत त्याच्यापैकी शशांक हा एक आहे. आणि आम्हाला आनंद ह्या गोष्टीचा आहे की शशांकने कदाचित लहानपणी त्याच्या आईवडिलांकडून किंवा त्यांनी स्वतःसुद्धा काही गोष्टी ऐकल्या असतील. त्याला वाचनाची गोडी आहे. त्याला हे सगळं वाचून पाहावं आणि लोकांसमोर सादर करावं अशी त्याला एक आतून उर्मी आहे. याचाच मला खूप आनंद होतो आहे. कारण ते द्योतक आहे की ती तरुण पिढी जी त्याला फॉलो करते ना ती सुद्धा तितक्याच पद्धतीनं पुन्हा एकदा समजून घेऊ शकते. आणि आता आपण जे सगळे सारखे म्हणत असतो की आपण नको त्या गोष्टीमध्ये जास्त इंटेलिजन्स वाढलेला आहे. त्याच्यापेक्षा आपल्याला प्रगल्भ करण्यासाठी जी पुस्तकं मदत करू शकतात त्या पुस्तकांकडे परत एकदा प्रेक्षकांना किंवा समंजस माणसांना कसं खेचून आणता येईल याच्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे. आणि त्या प्रयत्नामध्ये शशांकलाही अगदी काय स्वेच्छेनं असं वाटतंय की हे मला केलंच पाहिजे आणि मी करायला पाहिजे. सो ही एक खूप स्तुत्य गोष्ट आहे त्याच्यामधली असं मला वाटतं. नाटकासाठी सुद्धा तो तितकाच झटत असतो. मालिकांमध्ये व्यस्त असला तरी सुद्धा तो नाटकाचे प्रयोग करत होता. आणि नाटकांची निवडही थोडी हटकी आहे. म्हणजे अगदी. तसं अगदी काही करत सुटलाच नाही, निवडक काही. अगदी खरं आहे. आणि कसं आहे माहिती ना की आर्थिक गणित सगळ्याची वेगळी आहेत ना. पण आताच्या तरुण पिढीमध्ये जिकडे सगळं मटेरियलिस्टिक झालेलं आहे बऱ्यापैकी तिकडे काही लोकांना क्वालिटेटिव्ह कामही करायचं आहे. याचं द्योतक मला असं वाटतं की शशांक आहे. तो क्वालिटेटिव्ह जे नाटकातून जे करायचं आहे ते सुद्धा करू इच्छितोय आणि करतोय. त्याच्यासाठी वेळ काढतोय. तो तिकडे जातोय. डोंबिवलीचा प्रयोग असला तर तो मड आयलंडला शूटिंग करत असून सुद्धा तो उठून डोंबिवलीपर्यंत जातोय. तो प्रयोग करतोय. तिथल्या लोक जितके असतील तिकडे 400-500 लोक असतील किंवा 1000 असतील पण त्या प्रेक्षकांना आनंद देण्यासाठी तो तिकडे मेहनत करतोय आणि जातोय. सो इट इज नॉट अन इझी थिंग. आणि हे करू पाहतोय तो हा खूप चांगली गोष्ट आहे ही त्याच्यातली आणि प्रॉमिसिंग आहे तो असं वाटतं. नक्कीच. त्याच्यानंतर स्वाती तिने तर काय म्हणजे पुन्हा तिच्या इतकं जवळून कोणीच पाहिलं नसेल आपल्यापैकी. तर तिने जे पाहिलेले वप्पू आहेत ते तिच्या दृष्टीतून ऐकण्यात एक वेगळी मजा आहे. आणि त्यामुळे हा अख्खा जो एफर्ट आहे तो खूपच फ्रुटफुल आहे, आनंददायी आहे आणि आपण काहीतरी चांगलं करतोय याचं एक काय म्हणतात त्याला की शाश्वती देणार आहे. वा, खूप शुभेच्छा सुनील दादा. थँक्यू.